नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 वार रविवार. बातम्याची सुरुवात करूया सुविचारमालेने. आत्मविश्वास, आत्मनिर्भरता माणसाचे मानसिक सामर्थ्य वाढवितात. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. पोलीस तपासातील एक महत्त्वपूर्ण यश. कोणताही ठोस पुरावा नसताना अमरावती शहर गुन्हे शाखेने बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्याचा केवळ 24 तासात छडा लावला आहे. या प्रकरणी खुनाचे 3 मुख्य आरोपी आणि त्यांना मदत करणारे इतर 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या 5 आरोपींपैकी 3 आरोपी हे विधी संघर्षित बालक आहेत. गुन्हे शाखेचे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. 22 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तिलकनगर रोडवर अतुल ज्ञानदेव पुरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला करून त्यांचा खून केला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती आणि तातडीने पोलीस स्टेशन बडनेरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये 3 संशयित इसम दुचाकीवर जाताना अस्पष्टपणे दिसले. याच धाग्याच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात 3 पथके तयार करण्यात आली. या पथकांनी सतत 24 तास अथक परिश्रम करून आणि गोपनीय पद्धतीने खात्रीलायक माहिती मिळवली. तपासातून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गुन्हा करून कारंजे घाडगे जिल्हा वर्धा येथे जंगल परिसरात लपून बसले होते. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, सह पोलीस निरीक्षक अमोल कडू, सह पोलीस निरीक्षक महेश इंगोले आणि पथक तातडीने वर्ध्याला रवाना झालेत. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु मोठ्या शिताफीने पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या मुख्य आरोपींची नावे 19 वर्षीय साहिल उर्फ गोलू हरी मोहड, 19 वर्षीय सक्षम विजय लांडे, एक विधी संघर्ष बालक अशी आहेत. या तिघांना मदत करणारे अमरावती शहरातील इतर 2 विधी संघर्षित बालक यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी या सर्व आरोपींना बडनेरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकाने दाखवलेली ही तत्परता आणि व्यावसायिकता अमरावती पोलिसांकरिता नक्कीच अभिमानास्पद आहे. दिनांक 22 रोजी सकाळी अतुल पुरी नावाचे गृहस्थ जे आहेत ते नियमितपणे बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा ठिकाणी कामाला जातात. त्यांचा तिलकनगर एरियामध्ये त्यांच्या पुंडलिक बाबा नगर येथील घराकडून रेल्वे स्टेशनकडे जात असताना 3 अज्ञात इसमांनी मोपेडवर येऊन खुनी हल्ला करून त्यांचा खून केलेला होता. या प्रकरणी आम्हाला क्राईम युनिटचं जे पथक आहे आमचं संदीप चव्हाण आणि त्यांचे पथक त्यांनी कसोशीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करून त्याच्यामध्ये एकूण 3 इसमांना वर्धा येथील गोपनीय माहितीवरून वर्धा येथील जंगलातून ताब्यात घेतलेला आहे. त्यामध्ये साहिल उर्फ गोलू हरी मोहोड राहणार आदिवासी कॉलनी अमरावती आणि सक्षम विजय लांडे राहणार व्यंकय्यापुरा अमरावती आणि त्याचबरोबर आणखीन एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना मदत करणाऱ्या 2 विधी संघर्षित बालकांना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. त्याचे कारण काय? याच्यात ही सुपारी किलिंग टाईपचा मर्डर आहे. याच्यामध्ये ज्यांनी सुपारी दिली त्याच्यापर्यंत आम्ही अजून पोहोचलेलो नाही आहेत, परंतु आज किंवा उद्या आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू. अमरावती शहर गुन्हे शाखेने कोणतीही पुरावा नसताना 24 तासात खुनाचा गुंता सोडविला आहे. हे यश पोलिसांच्या तंत्रज्ञान आणि पारंपरिक तपास पद्धतींच्या योग्य समन्वयामुळे साध्य झाले आहे. या कारवाईत सहभागी असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यांचे आणि अंमलदारांचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. पोलीस अधीक्षक यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी केली आहे. 4 चाकी वाहनातून देशी दारूची अवैध तस्करी करणाऱ्या 4 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत.
या कारवाईत 3,40,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 23 ऑगस्ट रोजी शिरखेड पोलीस स्टेशन परिसरात गस्त घालत होते. यावेळी गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली की रिद्धपूर येथून 3 इसम हुंडाई i20 कारमधनं देशी दारूची अवैध वाहतूक करीत असून ते काटसूर रोडने शिराळा गावाकडे जात आहेत. माहिती मिळताच बेलोरा ते काटसूर रोडवर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली. पोलिसांना पाहताच i20 कारच्या चालकाने गाडी न थांबविता लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग केला आणि काटसूर ते अडगाव रोडवर त्यांना पकडण्यात यश मिळवले. यावेळी 34 वर्षीय नितीन देहाडे, 20 वर्षीय संगम मोहोळ आणि सिद्धार्थ भगत 18 वर्षीय यांना ताब्यात घेण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यात 450 नग देशी दारूची पाऊच किंमत 22,500, 7,200 रोख रक्कम, 2 मोबाईल आणि अवैध तस्करीसाठी वापरलेली 3 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 3,40,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तपासादरम्यान आरोपींनी हा दारूचा साठा आणि कार अतुल हरडे यांची असून त्यांच्या सांगण्यावरूनच वाहतूक करत असल्याची कबुली दिली आहे. अतुल हरडे हा मुख्य आरोपी असून तो सध्या फरार आहे. या प्रकरणी शिरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास शिरखेड पोलीस करीत आहेत. पोलीस निरीक्षक किगा वानखडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. अवैध धंद्यांविरोधात पोलीस प्रशासन अतिशय कठोर भूमिका घेत असल्याचं या कारवाईतून स्पष्ट होत आहे. अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे तस्करांमध्ये नक्कीच भीतीचं वातावरण निर्माण झालं असेल. या गुन्ह्यातील मुख्य आणि फरार आरोपी अतुल हरडेला पोलीस कधी ताब्यात घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अमरावती पोलीस आयुक्तालयाने समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याकरिता आणि सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्य व पर्यावरणाचा संदेश देण्याकरिता एक अनोखा उपक्रम राबविलाय. यामध्ये लहानग्यांपासून ज्येष्ठ सायकलपटूंपर्यंत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. शहराच्या विविध भागांतून निघालेल्या या सायकल रॅलीचा उत्साह आणि या उपक्रमाचे महत्त्व जाणून घेऊया. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजता पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारातून या सायक्लॉथॉनला सुरुवात झाली. अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धकांना रवाना केलेत. 10 किलोमीटर, 25 किलोमीटर, 50 किलोमीटर आणि 100 किलोमीटर अशा 4 गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धकांनी शहरातील विविध भागातून मार्गक्रमण केलेत. यावेळी स्पर्धेचे अनेक ठिकाणी उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. पोलीस आयुक्तालय परिसरातील पोलीस कवायत मैदान येथे बक्षीस वितरण समारंभ पार पडला. सायकलपटूंना प्रमाणपत्र आणि मेडल्स देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, गुन्हे शाखा प्रमुख संदीप चव्हाण, एसीपी कैलास पुणकर, एसीपी संजय खताळे, नांदगावपेठ ठाणेदार दानतोडे, राजापेठ ठाणेदार कुलट, गाडगेनगरचे ठाणेदार अतुल कुमार वर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सगळ्यांना माझे नमस्कार. सगळ्या प्रिन्सिपलला, सगळ्या स्पोर्ट्स टीचर्सला, सगळ्या शिक्षिका, सगळे टीचर्स लोक यांना खूप खूप धन्यवाद की पोलीस डिपार्टमेंटमध्ये सायकलॉन ही खूप छान प्रकारे झालेली आहे. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. हा सायक्लॉथॉन उपक्रम केवळ एक स्पर्धा नव्हता, तर तो आरोग्य, पर्यावरणाचा समतोल आणि सुरक्षित अमरावतीचा संदेश देणारा एक सामुदायिक प्रयत्न होता. पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय साधण्यात या रॅलीने मोठे योगदान दिले आहे. अशा उपक्रमांमुळे शहराचे सामाजिक आरोग्य निश्चितच सुधारेल. शांततेचा संदेश घेऊन निघालेल्या एका महत्त्वपूर्ण अभियानाचं अमरावती शहरात उत्साहात स्वागत करण्यात आलंय. हार्टफुलनेस ट्राय नेशन ट्राय सर्व्हिसेस लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशन या 3 देशांतील मोटरसायकल मोहिमेचं शहरवासियांनी जोरदार अभिनंदन केलंय. शांतता आणि बंधुत्वाचा संदेश पसरवणाऱ्या या रॅलीबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. पाहूया या विशेष मोहिमेचा अमरावतीतील उत्साह. संपूर्ण दक्षिण आशिया खंडात शांततेचा संदेश पोहोचवण्याकरिता निघालेली लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशन आज अमरावती शहरात दाखल झाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित ही मोहीम नेपाळ, भारत आणि श्रीलंकेतील पवित्र बौद्ध स्थळांना जोडणार आहे. पंचवटी चौकात मोहिमेचे स्वागत झाल्यावर सहभागी रायडर्सनी इरविन चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेत. यावेळी
भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. ब्रिगेडियर दीपक गौर, कर्नल डॉक्टर राजेश अढाव यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी या रॅलीमध्ये सहभागी आहेत. रॅलीचा पहिला टप्पा नागपूरच्या दीक्षाभूमीतून सुरू झाला असून अमरावती यवतमाळ मार्गे ते सुमारे 5,600 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत. अमरावतीमध्ये हनुमान मॅम प्रसारक मंडळात या पथकाचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे, कमलताई गवई यांच्यासह मान्यवरांनी उत्साहाने स्वागत केलेत आणि त्यांचा सत्कार केला. भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या शांततेच्या संदेशाचा प्रचार करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. अमरावतीतून आता हे पथक यवतमाळकडे पुढील प्रवासासाठी रवाना होणार आहे. शांततेचा वैश्विक संदेश घेऊन निघालेल्या या रॅलीचं अमरावतीकरांनी केलेलं स्वागत खरोखरच कौतुकास्पद आहे. 5,600 किलोमीटरचा प्रवास करून ही मोहीम आपल्या शांतता प्रस्थापनेचा उद्देश नक्कीच सफल करेल अशी आशा आहे. ही होती हार्टफुलनेस ट्राय नेशन ट्राय सर्व्हिसेस लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशन मोहिमेची अमरावतीतील बातमी. बुद्धम शरणम गच्छामीच्या पवित्र मंत्रांसह शांतता आणि ऐक्याचा संदेश घेऊन निघालेल्या एका ऐतिहासिक प्रवासाचे आपण साक्षीदार आहोत. नेपाळ, भारत आणि श्रीलंकेतील पवित्र बौद्ध स्थळांना जोडणाऱ्या ट्री नेशन मोटरसायकल रॅली चे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात अभूतपूर्व स्वागत झाले. हिमालयाच्या उंच शिखरापासून सुरू झालेला हा प्रवास सागराच्या क्षितिजापर्यंत शांततेचा संदेश घेऊन चालला आहे. बडनेरातील समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ एक उत्साहाचा माहोल होता. निमित्त होते संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशनचे म्हणजेच ट्रिनेशन रॅलीचे. शांततेचा संदेश घेऊन नेपाळ, भारत आणि श्रीलंकेतील पवित्र बौद्ध स्थळांना जोडणारा हा दीर्घ प्रवास केवळ एक रॅली नाही तर ऐक्य आणि निसर्गाच्या विविधतेत शांततेचा प्रसार करणारे एक प्रतीक आहे. उंच हिमालयापासून ते असीम सागरापर्यंतचा हा प्रवास शांतता आणि मैत्रीचा संदेश देतो. या रॅलीचे बडनेरा येथील समता चौकात आगमन होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने ढोल, ताशे आणि जोरदार आतिषबाजींच्या गजरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी समाजसेवक चंद्रकांत जाजोदिया, स्वाभिमानी पक्षाचे सुनील राणा, कात्रे मामा, अजय जयस्वाल, विलास वाडकर, विजया घोडेस्वार, विलास साखरे यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये, सचिव सिद्धार्थ बनसोड, उपाध्यक्ष अशोक नंदागौडी, मधुकर साखरे आणि सदस्य मच्छिंद्र भटकर उपस्थित होते. रॅलीच्या सदस्यांनी सर्वप्रथम समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि अशोकनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना वंदन करून शांततेचा हा काफिला आपल्या पुढील प्रवासासाठी यवतमाळकडे रवाना झाला. या ऐतिहासिक स्वागताला भारतीय बौद्ध महासभा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, कपिल मंडळ आणि जगदंबा मरीमाता संस्थांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. बुद्धम शरणम गच्छामी शांतता आणि बंधुत्वाचा हा संदेश घेऊन निघालेला ट्री नेशन रॅलीचा हा प्रवास आज बडनेराकरांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरलाय. उंच पर्वतापासून ते सागराच्या क्षितिजांपर्यंत शांततेचा हा प्रवास भारताच्या संस्कृतीचा आणि बुद्ध विचारांच्या वैश्विकतेचा परिचय देतो आहे. बुधवारा येथील आझाद हिंद मंडळ यंदा त्यांच्या 98व्या वर्षात पदार्पण करीत असून मंडळाच्या परंपरेनुसार यावर्षी देखील गणेशोत्सव अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. यावर्षी गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिर्डी साईबाबा यांचा हा भव्य दिव्य देखावा. अमरावतीचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात ज्याची ख्याती आहे तो आझाद हिंद मंडळ यंदा घेऊन येत आहे शिर्डी साईबाबा यांचा अप्रतिम देखावा. गेली 2 महिने अकोल्याचे प्रसिद्ध कलाकार संतोष कणोजिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा देखावा साकारण्याकरिता अथक परिश्रम घेतले आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई, सुप्रसिद्ध मूर्तिकार गजानन सोनसडे आणि सुदाम पाडवार यांनी साकारलेल्या मूर्ती आणि भव्य मिरवणूक या वर्षीचा गणेशोत्सव एक अविस्मरणीय अनुभव देणार आहे. 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता श्रींच्या स्थापनेची भव्य शोभायात्रा शहरातून निघणार आहे, ज्यामध्ये लेझिम पथक, टिपरी नृत्य आणि पावली भजनांचे विशेष आकर्षण असेल. मंडळाची नेहमी खासियत राहिली आहे. अमरावती शहरातले जे नामवंत लोक आहेत ते शहराच्या विविध भागामध्ये काम करतात. डॉक्टर भूषण बोके आहेत, त्यावर आपलं त्या कठोरा रोडवर त्यांचा हॉस्पिटल आहे, पण तिथूनही लोक आपल्या याच्यात समाविष्ट झाले पाहिजे
हा प्रयत्न सातत्यानं मंडळाचा नेहमी असतो आणि नवीन गणेशोत्सवाची कार्यकारिणी विलास भाऊनी या ठिकाणी सांगितली की आम्ही निर्माण केली. 75वं वर्ष जेव्हा महामंडळानं साजरं केलं तेव्हा 75 किलोची ही चांदीची मूर्ती मंडळानं त्या वर्षी तयार केली आणि आता 100व्या वर्षी देखील काहीतरी निश्चितपणे एक संकल्प सोडून मंडळ आपलं काम पुढे चालू ठेवणार आहे. पिढ्या दर पिढ्या या ठिकाणी कार्यकर्ते येतात, मंडळ चालवतात, काही सेवानिवृत्त होतात, काहींची आता मुलं मोठी झाली आहे त्यामुळे कोणी पुण्याला गेलं, कोणी मुंबईला गेलं, कोणी नागपूरला राहतं, कोणी हैदराबादला राहतात. पण गणेशोत्सवाच्या काळात मात्र आमचा सगळा कार्यकर्ता, जुना कार्यकर्ता सगळा एका ठिकाणी येतो आणि गणेशोत्सवामध्ये त्या सर्वांच्या भेटीगाठी या ठिकाणी. आपण अनेक गणेशोत्सव पाहतो की ज्या गणेशोत्सवामध्ये पुरुषांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. पण मला या ठिकाणी सांगताना अभिमान वाटतो की आमच्या मंडळातली एकूण एक महिला म्हणजे अर्चना हिवसेच्या नेतृत्वात त्यांनी कार्यक्रम बसवला आहे. दरवर्षी ते बसवतात. ते मिरवणुकीमध्ये शोभायात्रेमध्ये देखील सहभागी होणार आहेत. दरवर्षी जवळपास 200-250 महिला मंडळातल्या या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये आणि 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. प्रयत्न हाच आहे आणि आपण अनेक वेळा पाहिला आहे की 12ही महिने आझाद हिंद मंडळाच्या वतीनं विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यांनी सुरुवात केल्यापासून आतापर्यंत सगळी मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. आता विद्यमान अध्यक्ष पद्मश्री प्रभाकररावजी वैद्य साहेब यांच्या आशीर्वादाने मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. विदर्भाला, आपल्या महाराष्ट्राला शोभेचा गणेशोत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. स्वर्गीय सोमेश्वर उसतकर याच्या कल्पनेतून अनेक देखावे मंडळांनी सादर केले आणि शिर्डीच्या साईबाबाचा देखावा, जसं प्रत्यक्ष शिर्डीच्या साईबाबाला आपण जातो तशा पद्धतीचं इथं सगळं वातावरण निर्माण होणार आहे आणि कनुजियाजी सगळ्या चांगल्या पद्धतीनं काम करताय. आझाद हिंद मंडळाचा हा 98वा गणेशोत्सव धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची एक मोठी पर्वणी ठरणार आहे. भव्य दिव्य देखावे, सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आणि उत्साहपूर्ण वातावरणात अमरावतीकर हा उत्सव साजरा करणार आहे. मंडळाच्या सर्व स्वयंसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी या उत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना जिथे शिक्षणाच्या मंदिरालाच लज्जास्पद ठरवते आहे. शिक्षण देणाऱ्या शिक्षकानेच आपल्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची ही बातमी आहे आणि ती अचलपूर तालुक्यातून समोर आली आहे. राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी शासन अनेक उपाययोजना करत असतानाही अत्याचारांच्या घटना थांबायला तयार नाहीत. आता अचलपूर तालुक्यातील एका जनता हायस्कूलमधील शिक्षकावर 9वीतील विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांमध्ये या घटनेमुळे प्रचंड भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे. या संतापजनक घटनेचा आपण सविस्तर वृत्तांत पाहूया. अचलपूर तालुक्यातील हरम येथील जनता हायस्कूलमध्ये घडलेली ही घटना आहे. येथील एका शिक्षकाने, ज्याचे नाव वैराडे आहे, त्याने शाळेत शिकणाऱ्या 9वीच्या एका विद्यार्थिनीसोबत अत्यंत किडसवाणे आणि अश्लील कृत्य केलंय. मिळालेल्या माहितीनुसार वैराडे नावाच्या शिक्षकाने या मुलीला शाळेतील एका बंद खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केलाय. ही घटना 2 दिवसांपूर्वी घडल्याचं समोर आलं आहे. या संतापजनक घटनेची माहिती घरी मुलीच्या आईला मिळताच त्यांनी तातडीने कठोर भूमिका घेत सरमासपुरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि वैराडे शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सरमासपुरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत
आरोपी शिक्षकाविरोधात कलम 376 पोस्को अंतर्गत कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. शिक्षण देणाऱ्या व्यक्तीनेच केलेले हे कृत्य अतिशय निंदनीय असून संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी ही शरमेची बाब आहे. पोलिसांनी या शिक्षकाला तातडीने अटक करावी आणि कठोर शिक्षा करावी अशी मागणी पालकांकडून जोर धरू लागली आहे. ही घटना केवळ अचलपूर तालुक्यासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक धोक्याची घंटा आहे. आपल्या पाल्यांना सुरक्षित मानून शाळेत पाठवणाऱ्या पालकांचा विश्वास या घटनेमुळे डगमगला आहे. सरकारने आणि पोलीस प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये केवळ गुन्हा दाखल न करता त्याची तात्काळ आणि जलद गती न्यायालयात सुनावणी करून आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. अचलपूरच्या विलायतपुरा परिसरात रात्री एका कुटुंबातील तब्बल 7 बकऱ्या ठार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा हल्ला बिबट्याने केला आहे की मोकाट कुत्र्यांनी याबद्दल अद्यापही नक्की माहिती समोर आलेली नाही. मात्र 7 बकऱ्यांचा बळी गेल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नेमका काय प्रकार घडला आहे आणि वन विभाग यावर काय उपाययोजना करत आहेत आपण बघूया. अचलपूर शहरातील विलायतपुरा येथील रहिवासी दीपक तिडके यांच्या घरात ही धक्कादायक घटना काल रात्री उशिरा घडली आहे. सकाळी पाहिले असता त्यांच्या 7 बकऱ्या मृतावस्थेत आढळल्यात. बकऱ्या बिबट्यांनीच मारल्याची अफवा परिसरात पसरली आणि एकच गोंधळ निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच वन विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. वन विभागाचे अधिकारी वाडके यांनी पंचनामा केला. मात्र घटनास्थळी कोणत्याही वन्य प्राण्यांचे ठसे आढळले नाहीत. त्यामुळे हा हल्ला बिबट्यानेच केला की मोकाट कुत्र्यांनी केला याबद्दल संभ्रम कायम आहे. विशेष म्हणजे विलायतपुरा परिसरात अशा घटना पहिल्यांदाच घडली आहे. यापूर्वी देखील अरविंद शेलेकर यांच्या 4 आणि दीपक आसुलकर यांच्या 5 बकऱ्या बिबट्याने मारल्याची चर्चा होती. त्यामुळे हा शिकार वन्यजीवांचा आहे की मोकाट कुत्र्यांचा याचा शोध आता नगर परिषद आणि वन विभाग संयुक्तपणे घेत आहेत. या क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत जेणेकरून हल्ला करण्याचा सुगावा लागू शकेल. नागरिकांनी सतर्क राहावं असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. विलायतपुरा येथे 7 बकऱ्या ठार झाल्याच्या घटनेमुळे परिसरात दहशत आहे. बिबट्या, मोकाट कुत्रे की अन्य काही, हा संभ्रम लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. नागरिकांनी सतर्क राहावं आणि कोणताही संशयित प्राणी दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावं. अमरावती चांदूर बाजार मार्गावरील प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. एसटी बस चालकांच्या मनमानीमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना अखेर न्याय मिळाला आहे. भाजपाच्या 2 जागरूक पदाधिकाऱ्यांनी थेट स्टिंग ऑपरेशन करत बस चालकांची मनमानी पकडली आहे आणि प्रशासनाला धडक कारवाई करायला लावली आहे. काय आहे नेमकं प्रकरण आणि कशा प्रकारे प्रवाशांना दिलासा मिळाला हे बघूया. अमरावती चांदूर बाजार या महत्वाच्या मार्गावर महामंडळाच्या बसगाड्या ठराविक थांब्यावरही थांबत नव्हत्या अशा तक्रारींनी नागरिक त्रस्त झाले होते. प्रवाशांकडे सर्रास दुर्लक्ष केले जात होते आणि प्रशासनाची हात दाखवा बस थांबवा ही योजना केवळ कागदावरच राहिली होती. प्रवाशांचा या योजना भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष माधव अवघड आणि भाजपा जिल्हा सचिव नरेश बर्वे यांच्यापर्यंत पोहोचल्या. त्यांनी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलले आणि थेट स्टिंग ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बसचा पाठलाग केला आणि परिस्थितीची पाहणी केली तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. बस चालक प्रवाशांना थांबवून न घेता मनमानी करत होते हे उघड झाले. चांदूर बाजार एसटी डेपोमध्ये वारंवार इथं सामान्य माणसाच्या तक्रारी येत होत्या की डेपोवाले एसटीवाले बसेस थांबवत नाही, हात देऊन पण बस थांबवत नाही. याचा आज आम्ही अनुभव घेण्यासाठी स्वतः आम्ही आज भाजपचे पदाधिकारी म्हणून गेलो असता त्या गाडी MS40N 8883 चांदूर बाजार अमरावती जाणारी गाडी होती. हिला डेपोमध्ये आम्ही हात दिला तर यांच्या ड्रायव्हरनी गाडी थांबवली नाही. शेवटी यांचा पाठलाग करून आम्ही इथं गाडी थांबवली. तर हे मुजोर याच्यात भाषामध्ये बोलतात. तर हे म्हणजे पदाधिकारी किंवा हे यांना जर हे करत नाही तर सामान्य जनतेचं यांना हे काय म्हणजे हे देत असेल. शाळेचे विद्यार्थी राहतात, तुमचे गरजू लोक आहे, इमर्जन्सी सेवा कोणासाठी हात देऊन थांबवत नाही, जनतेच्या सेवेसाठी आहे. फक्त यांना पगार पाहिजे नाही पाहिजे. नंतर म्हणतात सरकारच्या नावाने बोंबलतात की एसटी नुकसानमध्ये आहे. यांच्यावर आमची शासनाकडे डेपो मॅनेजर सर्वांकडे मागणी राहील की यांच्यावर अशा मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. प्रवाशांशी अशा प्रकारे वागणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या गंभीर प्रकारानंतर अवघड आणि बर्वे यांनी तातडीने बस छत्रपती शिवाजी महाराज चौक
चांदूर बाजार येथे थांबवली. त्यांनी डेपो व्यवस्थापकांना संपूर्ण माहिती दिली आणि नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली. प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आणि प्रत्येक ठराविक थांब्यावर बस थांबविण्याचे आदेश दिले. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे आता प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मार्गावर आता शिस्त दिसू लागेल अशी अपेक्षा आहे. प्रवाशांना कसा दिलासा मिळेल हे त्यांच्याच तोडून ऐकूया. इमर्जन्सी सेवामधून जायचं प्रत्येक नागरिकांची कंप्लेंट होती. ते पाहण्यासाठी आम्ही मुद्दामून डेपोमध्ये गेलो, पण बसला हात दाखवला असता बसवाल्यांनी गाडीलाही कट मारून निघून गेला. त्यांची मुजुरी तिथे दिसली. ते पाहताच आम्ही पाठलाग केला. पाठलाग करूनही गाडी समोरून ब्रेक मारायला तयार नाही. अशा पद्धतीनं याचा ॲटिट्यूड वाढलेला आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन जे गरजू लोक ज्यांना इमर्जन्सी असते, जे जनतेच्या सेवेसाठी महामंडळ आहे, ते जर अशा पद्धतीचं वागलं तर जनतेचा विश्वास जाईल. आणि जनतेच्या सेवेसाठी आहे की आपल्या ॲटिट्यूडसाठी हे असे वागतात, याचा शासनाने विचार करून अशा कर्मचाऱ्यांना समज द्यायला पाहिजे आणि जनतेच्या सोयीसाठी ज्या आहेत बसेस, त्यांना ती सेवा मिळायला पाहिजे. प्रवाशांच्या हितासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी उचललेलं हे पाऊल प्रशंसेला पात्र आहे. स्टिंग ऑपरेशन करून मनमानी करणाऱ्या बस चालकांवर वचक बसवण्यात आला आहे. तात्काळ कारवाईमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून जनतेने पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत. हजारो महिलांनी आमदार प्रताप अडसड यांना राख्या बांधून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली आहे. एका बहिणीने तर चक्क आपली साडी फाडून राखी बांधली. कारण पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये. भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने गणेश इन येथे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमाला महिला भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. यावेळी हजारो महिलांनी आमदार प्रताप अडसड यांना मोठ्या प्रेमाने राख्या बांधल्यात. आमदार अडसड यांचे दोन्ही हात राख्यांनी भरून गेले होते, जे त्यांच्यावरील भगिनींचे प्रेम आणि विश्वास दर्शवितात. हा सोहळा विशेष गाजला तो एका भावनिक क्षणाने. एका भगिनीने तर चक्क साडी फाडून आमदार प्रताप अडसड यांना राखी बांधली. तिचा पती अपंग असून ती मजुरी करते. लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या मदतीमुळे तिच्या कुटुंबाला मोठा हातभार लागतोय आणि तिच्या मुलीच्या शिक्षणात मदत होत आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ती बहीण भावूक झाली आणि तिने आमदार यांचे आभार मानलेत. मुस्लिम महिलांनी देखील यावेळी आमदार अडसड यांना राखी बांधून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले. यावेळी बोलताना आमदार प्रताप अडसड म्हणाले की महिला भगिनींनी दिलेले आशीर्वाद व प्रेम हा माझ्या जीवनातील मोठा आनंदाचा क्षण आहे. हा रेशमी ऋणानुबंध आयुष्यभर अतूट राहील आणि हा भाव तुमच्या प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील. त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन देखील केलेत. या मतदारसंघातील माझ्या माता भगिनी दरवर्षीच मला आशीर्वाद देण्याकरता रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण तो कार्यक्रम घेत असतो. यावेळी थोडं तब्येतीच्या कारणामुळं पोळ्याच्या आधी हा कार्यक्रम होऊ शकला नाही, तरी आमच्या सगळ्या माता भगिनींची विचारणा होत होती, त्यामुळं हा कार्यक्रम पोळ्यानंतर सुद्धा घेतला. आणि मला अत्यंत आनंद आहे की माझ्या सगळ्या माता भगिनी मोठ्या संख्येनं इथं मला आशीर्वाद देण्याकरता, राखी बांधण्याकरता आल्या. त्यांच्या सगळ्या या आशीर्वादामुळे प्रेमामुळेच हे जे काही मी काम करू शकतो, सामाजिक काम असेल किंवा इतरही कामं सगळे त्यांच्यासाठी समाजासाठी जे करू शकतो ते या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे होऊ शकते. मी सगळ्या माझ्या भगिनींचं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो आणि त्यांनाही विनंती करतो की त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम असेच माझ्या पाठीशी सातत्यानं कायम ठेवा. आणि यामध्ये महिला आघाडी विशेष करून पुढाकार घेऊन काम करत असते. त्यांना सहकार्य करण्याकरता बाकीचे पदाधिकारी काम करतात. महिला आघाडीचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो. गेल्या 9 वर्षांपासून हा रक्षाबंधन सोहळा सातत्याने सुरू आहे, असे मत प्रास्ताविकातून डॉक्टर अर्चना रोठे यांनी व्यक्त केलेत. आम्हाला दरवर्षीच आम्ही दादाला राखी बांधायला येतो. आम्हाला आता रक्षाबंधनमध्ये एकच भेट पाहिजे की दादा आमच्या मागे पाठी सदैव पाठी असावा. आमचा पाठीराखा दादाच आहे. आम्ही सदैव दादाच्या पाठीशी आहे, दादा आमच्या पाठीशी आहे, एवढाच आशीर्वाद पाहिजे आम्हाला. या कार्यक्रमाकरिता भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभलेत. आमच्या प्रतापदादाचा नेहमी दरवर्षी कार्यक्रम असते राखीचा, किती चांगला होते हे सगळ्यांना कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. आम्ही दरवर्षी कार्यक्रमाला येतो दादाच्या. मी काही राखी नाही बांधत, मी दादाला आशीर्वादच देते फक्त. दादा मला राखी नाही बांधू देत. छान वाटते कार्यक्रम, असं मला वाटते. दरवर्षी घेतो मी. माझा नातू आहे प्रताप दादा, मला कधी राखी नाही बांधू देत. मला आशीर्वाद दे म्हणते. माझा पहिल्यापासून संबंध आहे. भाऊ माझा भाचा आहे, मामीशिवाय बोलत नाही मला. दादा अक्का आजीशिवाय बोलत नाही मला.
रक्षाबंधनाच्या या पवित्र धाग्याने राजकीय बांधिलकी पलीकडे जाऊन एक भावनिक नाते जोडले आहे. लाडकी बहीण योजनेच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या बहिणीने बांधलेली साडीची राखी हा केवळ एक धागा नसून तो जनतेच्या विश्वासाचा आणि ऋणांचा धागा आहे. रक्षाबंधनाचा हा सामाजिक सोहळा केवळ एक समारंभ नसून तो लोकांप्रती असलेली बांधिलकी दर्शवितो. धामणगाव रेल्वे येथील 31 वर्षाची परंपरा असलेला तान्हापोळा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा झालाय. सिनेमा चौक येथील बालगोपाल तान्हापोळा उत्सव समितीने लालचंद गुप्ता आणि मोहन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आयोजित केला होता. चिमुकल्यांनी साकारलेल्या आकर्षक वेशभूषा आणि त्यांच्या कलाकृतीने तयार केलेल्या बैलांच्या जोड्यांनी हा परिसर फुलून गेला होता. हजारोंच्या बक्षिसांचा वर्षाव झालेल्या या लक्षवेधी उत्सवाचा घेतलेला हा खास आढावा. धामणगाव रेल्वे येथील सिनेमा चौक परिसरात यंदाचा तान्हापोळा मोठ्या उत्सवात आणि उत्साहात पार पडला. बालगोपाल तान्हापोळा उत्सव समितीने आयोजित केलेल्या या 31 वर्षांच्या परंपरेच्या उत्सवाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. चिमुकल्या बालगोपालांनी अतिशय उत्साहाने या उत्सवात सहभाग घेतला. मुलांनी आपल्या कलाकृतीने तयार केलेल्या शोभेच्या वस्तू, वेशभूषा आणि तान्हापोळ्याच्या बैलजोड्या घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शेतकरी वेशभूषा करून कार्यक्रमात सहभाग नोंदवला. चिमुकल्याच्या कलागुणांचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनी आणि नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कार्यक्रमात निवड झालेल्या सुंदर बैलजोड्या तयार करून आणणाऱ्या चिमुकल्यांना दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या हस्ते हजारोंची बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीच्या अनेक युवकांनी अथक परिश्रम घेतले. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दत्तापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. धामणगाव रेल्वे येथील तान्हापोळा उत्सव केवळच परंपरा नव्हे तर चिमुकल्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणारा एक भव्य सोहळा ठरलाय. लालचंद गुप्ता व मोहन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बालगोपाल तान्हापोळा उत्सव समितीने या उत्सवाला एक वेगळी उंची दिली आहे. वृक्षपल्ली आम्हा सोयरे वनचरे. पर्यावरणाचं रक्षण ही काळाची गरज आहे आणि याच गरजेला पूर्ण करण्याकरिता मोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र पाडा या ग्राममध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला आहे. नमो अहिल्यादेवी वटवण या भव्य वृक्षारोपण समारंभाने या परिसराला एक नवी ओळख दिली आहे. या कार्यक्रमाला जगद्गुरू संत श्री राजेश्वर माऊली आणि राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या शुभ हस्ते सुरुवात झाली आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्याबद्दल आपण जाणून घेऊया. आजचा दिवस श्री क्षेत्र पाडा गावासह मोर्शी तालुक्यासाठी एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरला. नमो अहिल्यादेवी वटवण वृक्षारोपण समारंभ हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि भावी पिढीसाठी एक मौल्यवान वारसा निर्माण करण्याचा संकल्प होता. या वटवण प्रकल्पाचे मूळ एका प्रेरणादायी गुरु शिष्य नात्यात आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आपले गुरु राजेश्वराचार्य माऊली यांची भेट घेतली. तेव्हा माऊलींनी गुरुदक्षिणेच्या रूपात या नमो अहिल्यादेवी वटवनाची मागणी केली. गुरूंची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी खासदार बोंडे यांनी कोणताही विलंब न लावता याच्या संवर्धनाकरिता तत्काळ 15 लाख रुपयांचा निधी आपल्या खासदार निधीतून उपलब्ध करून दिला. हे वटवण केवळ वृक्षारोपण नाही तर एक धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रेरणास्त्रोत ठरणार आहे. सर, आज आपल्या मोर्शी तालुक्यामधील श्री क्षेत्र पाडा येथील रामराजेश्वराचार्य जगद्गुरू श्री आपले राजेश्वर माऊलीजी महाराज यांच्या शुभ हस्ते आज आपल्या संकल्पनेतून नमो अहिल्या वटवृक्ष उद्यान आपल्या मोर्शी तालुक्यातील पाडा येथे साकारण्यात आहे. सर, काय संकल्पना होती आणि रामराजेश्वराचार्य माऊली यांच्या हस्तेच हे करायचे काय प्रयोजन? सगळ्यात पहिले प्रामाणिकपणे सांगतो की माझी संकल्पना नव्हती. ही संकल्पना जगद्गुरू राजेश्वर माऊली यांची आहे आणि मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा त्यांना दर्शन घ्यायला गेलो तेव्हा गुरुदक्षिणेमध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली वन ट्रीची. आणि मग त्यानंतर वन अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी मी संपर्क केला. वन खात्याची ही जी 6 हेक्टर जागा आहे त्या जागेवर 1001 वृक्ष लागवड ती फक्त वडाची ती करण्यात येते आहे आणि त्याचे परिक्रमा मार्गसुद्धा राहतील. आणि म्हणून संकल्पना ही राजेश्वर माऊलींची आहे. परंतु त्या संकल्पनेच्या पाठीमागे खूप मोठं विज्ञान आहे, खूप मोठं अध्यात्म आहे
आणि वडाचे झाडं जे कमी होतात आहे ते वडाचे झाडं इथे लावल्या जातील आणि सगळ्या विदर्भातून महाराष्ट्रातून निश्चितपणे 10 वर्षानंतर लोक हे पाहायला येतील. कारण की एवढं मोठं विस्तीर्ण वड राहील. हे वड इतकं महत्त्वाचं आहे की ऑक्सिजन देणारं झाड आहे, जे पक्षी आहे, पक्ष्यांचा सहारा आहे. आणि याच्याच पाठीमागे आपली माळू नदी आहे जी वर्धा नदीला मिळते, तिथे पण आपण पुढच्या काळामध्ये घाट बांधणार आहे. इथे परिक्रमा मार्ग राहील. प्रत्येक भाविकाला जो श्री संत महादेव महाराज इथे येईल, श्री संत मारुती महाराज इथे येईल किंवा महादेवाच्या दर्शनाला येईल, ते सगळेजण इथे थांबतील, राजेश्वर माऊलींच्या आश्रमात आशीर्वाद घेतील आणि इथे या नमो अहिल्या वटवन उद्यानामध्ये येतील. नमो अहिल्या यासाठी की अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती आहे आणि त्यानिमित्त हे नाव आपण दिलेलं आहे, नमो अहिल्यादेवी वटवन उद्यान. संकल्पना राजेश्वर माऊलींची आहे, पण ती संकल्पना प्रत्यक्षात एक गुरुदक्षिणेच्या रूपात ती आणली. आमचे फॉरेस्टचे अधिकारी श्री अर्जुन श्री आणि चौधरी साहेब, त्याचप्रमाणे दोन्ही SCF जिल्हाधिकारी यांनी अतिशय चांगलं सहकार्य दिलं आणि आता संपूर्ण जिल्हाभर अशा पद्धतीने फॉरेस्टेशन करायचं, झाडं लावायचे वन ट्रीच्या कन्सेप्टनी. पाळा सलबर्डीच्या सरपंच सौ वर्षाताई घोरमाडे आणि भाजपाचे तालुका शहराध्यक्ष उमेश कोंडे व राहुल चौधरी तसेच विक्रम ठाकरे, विकास तट्टे, जगद्गुरू संतश्री राजराजेश्वर माऊली आणि खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार डॉक्टर उपेंद्र कोठेकर, आमदार चंदू यावलकर, रवी देशमुख यांची उपस्थिती होती. तसेच विशेष अतिथी म्हणून अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, उपवनसंरक्षक अर्जुना केआर यांच्यासह उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर, तहसीलदार सागर ढवळे आणि पोलीस निरीक्षक राहुल आठवले या प्रशासकीय अधिकाऱ्यांची व मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली. सभ्यता एवं संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृती राहिलेली आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य हे नातं केवळ मात्र घेवाणदेवाण नव्हे तर विद्या आणि ज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान याची प्रेरणा आहे. तसेच डॉक्टर अनिल बोंडेजींनी आपल्याला सांगितलेलंच आहे की ही प्रेरणा जरी माझी असली पण असं म्हणलं जाते की रथा आरोळ होऊन अर्जुन युद्ध करती महाभारत. म्हणजे गुरुरूपी श्रीकृष्ण रथावर जरी असला त्याला साकार रूप देणारा अर्जुन होता आहे. तर मी आज खरोखर डॉक्टरांना अर्जुनच म्हणेन की संकल्पना जरी माझी असली त्या संकल्पनेला पुरं घडून आणलं आहे. वन ट्री आर नेशन. आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण भूभागामध्ये वृक्षांचा कुठे ना कुठे नाश होत आहे. आज पूर्वेला आपण भारताची एक आगळी वेगळी संस्कृती आणि भारतीय सभ्यतामध्ये विशेषतः हिंदू संस्कृतीमध्ये आणि विविध धर्मामध्ये सुद्धा वृक्षांचं महत्त्व तितकंच आहे. जसं आम्ही पिपळाला बोधिवृक्ष म्हणतो तर वडाला ब्रह्मवृक्ष म्हणतो आणि पिपळाला बोधिवृक्ष म्हणून आम्ही संबोधतो ते ज्ञानवर्धक आहे, पण तसेच वडाचं वृक्षही सुद्धा संस्कृतीवर्धक आहे. वडाच्या वृक्षापासून आम्हाला त्याच्या ज्या पारंब्याने येतात ती एकता आणि सभ्यताचं माणसाला दिशा देतात. एकत्रित कुटुंब राहण्याची मार्गदर्शन देतात, एकत्रित समाज राहण्याची प्रेरणा देतात, संघटन शक्तीची प्रेरणा देतात. वटवृक्ष केवळ मात्र सभ्यता एवं संस्कृतीसाठी नाही तर मानव सभ्यतासाठी तितकंच आवश्यक आहे. आता गेल्या काही वर्षामध्ये आमच्याकडे कोरोना आला आहे. ऑक्सिजनचा कुठंतरी ऑक्सिजन नव्हतंही, लोक घाबरत होते. पण मला तरी असं वाटते की डॉक्टरांच्या संकल्पनेने ही जी नमो अहिल्याबाई राजमाता अहिल्यांचं ज्या पद्धतीनं पुऱ्या भारतातच आज जर पाहिलं आहे तर प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला माझा खऱ्या अर्थाने आज मी म्हणेल की माझं तसं कार्य पूर्ण झालं आहे. गेल्या मध्य प्रदेश सरकारच्या कार्यकालामध्ये जागोजागी जिल्ह्यामध्ये राजमाता अहिल्यांच्या कार्यक्रमाला फिरलं आणि काहीतरी त्यांना द्यायचं म्हणून खऱ्या अर्थाने ह्या संकल्पनेला
डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या माध्यमाने हे वनवाटिका तसेच फॉरेस्टच्या माध्यमाने साकारण्यात येत आहे. आणि दुसरं एक खेद होता मला, आम्ही भारतीय संस्कृतीला म्हणतो आहे की राज्य श्रीमंती कुणा म्हणावी, ज्या राज्यात थोरमंतांचे विचार, संतांचे वाङ्मय, तीर्थक्षेत्र, यातिहासिक शहरं, वण, वाणिज्य, खनिज, रूढी, परंपरा, संस्कृती, कला, कृती, उद्योग, शिक्षा, चिकित्सा, परिपूर्ण संपदा असते, ती राज्य समृद्ध असते. ओतप्रोत्यानं ह्या संयुक्त महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे सगळंच काही होतं आहे. पण थोरमंतांचे विचार म्हणलं तर आमच्याकडे आहे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणले तर साहित्य आहे. पण आमच्याकडे तीर्थक्षेत्र आणि नेचर हे दोन गोष्टीची उपेक्षता होती. आणि खऱ्या अर्थाने आता मला असं वाटतं की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये वर्तमानमध्ये जे राजकारणात आहे, राजकारभारी लोक आहे किंवा राजकारणात आहे, खऱ्या अर्थानं वटवृक्ष, सांस्कृतिक वटवृक्ष विदर्भात मोठ्या प्रमाणावर पर्यटन, सांस्कृतिकाला वैभव, तसंच खऱ्या अर्थानं आता ज्या काळापर्यंत उपेक्षित विदर्भ होता तर आता असं वाटतं की सुगंधित दर्भ आला. श्री क्षेत्र पाडा येथे गुरुदक्षिणेतून नमो अहिल्यादेवी वटवनाची संकल्पना साकारण्यात आली आहे. खासदार अनिल बोंडे यांनी गुरूंची इच्छा पूर्ण करण्याकरिता 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन एक आदर्श घालून दिला आहे. पर्यावरण आणि अध्यात्म यांचा संगम या सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळाला आहे. येत्या काळात हे वटवण केवळ मोर्शी तालुक्यासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक प्रेरणादायी हरित ठिकाण बनेल. पाडा गावातील हा उपक्रम निसर्ग संरक्षणाच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे. अकोट तालुक्यातील उमरा गावामध्ये जिथे तब्बल 300 वर्षांची एक अनोखी परंपरा अत्यंत श्रद्धेने जोपासली जात आहे. येथे साजरा होणारा बैलपोळ्याचा द्वारका उत्सव केवळ एक सण नाही तर ग्रामदैवत वाकाजी महाराजांशी जोडलेली भक्तांची अतूट श्रद्धा आहे. या उत्सवाचा उत्साह आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे जाणून घेऊया. अकोट तालुक्यातील उमरा येथे गेल्या 300 वर्षापासून हा ऐतिहासिक द्वारका उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. या परंपरेचा संबंध थेट येथील ग्रामदैवत वाकाजी महाराजांशी आहे. श्रावण महिन्यात वाकाजी महाराज धारगड येथे पूजा अर्चा आणि दर्शनासाठी जायचे. ध्यान साधनेत वेळ गेल्याने परतीच्या प्रवासात टप्पट्टेदार वाघाने महाराजांच्या गावाच्या वेशीपर्यंत सोबत आणले आणि तिथून महाराज गावच्या मंदिरात स्थानापन्न झाले अशी श्रद्धा आहे. आजही महाराजांचे वंशज, त्यांचे नातू, पत्नी आणि भाचे या मंदिराच्या वास्तव्यात जागृतीचा अनुभव देतात. या देवस्थानाचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे महाराजांचा अंगारा आणि विभूती. पंचक्रोशीतील पशूंना किंवा वृषभराजांना कोणतीही महामारी किंवा रोग झाला तर हा अंगारा त्यांना लावला जातो. देव त्यांना दाखवून आरोग्य सुधारले जाते. बळीराजासोबतच वर्षभर राबणाऱ्या वृषभराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सुंदर अलंकाराने आणि शृंगारांनी सजवले जाते. त्यांना वाकाजी महाराज समाधी मंदिराचे दर्शन करवले जाते आणि अंगारा विभूती लावून त्यांना सन्मानाने मखरात बसवले जाते. दुपारच्या वेळी मानाच्या बैलाचे मंदिरात दर्शन झाल्यानंतर द्वारका मिरवणुकीला सुरुवात होते. बैलगाडीच्या रथाचे स्वरूप देऊन मखर तयार केली जाते. सजवलेल्या या मखरामध्ये बैलांना उभे करून संपूर्ण गावातून प्रदक्षिणा काढली जाते. ही मिरवणूक गावाच्या वेशीवरील पार्वती महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचते. तिथे मानाच्या बैलाची पूजा अर्चा आणि आरती होते. यावेळी भाविकांकडून महाप्रसादाचे वाटप केले जाते. संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि गावकरी मोठ्या एकोप्याने या 300 वर्षांच्या परंपरेला आजही तितक्या श्रद्धेने जिवंत ठेवत आहेत. माझं नाव रमेश रामराव भगत, वाकाजी महाराज संस्थांचा अध्यक्ष आहे. आणि या गावामध्ये ही जी परंपरा वाकाजी महाराजांनी चालू केलेली आहे ही अखंडपणे चालू राहावी याकरता आम्ही प्रयत्न करीत आहोत. याकरता गावकऱ्यांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे आणि मिळत राहो ही त्यांच्या चरणी अपेक्षा करतो. द्वारका उत्सवाचे उद्देश काय आहे? द्वारका उत्सवाचे उद्देश आहे की जुन्या काळामध्ये वैद्यकीय सेवा नव्हती, त्यामुळे लोकांचा एक विश्वास होता आणि आजसुद्धा त्यांचा लोकांचा विश्वास आहे. येथील भस्म लावून लोकांच्या बैलांना आराम मिळतो, त्यामुळे लोकांचा आत्मविश्वास पुन्हा वाढलेला आहे. उमरा येथील हा द्वारका उत्सव आणि वाकाजी महाराजांची ही ऐतिहासिक गाथा, ही श्रद्धा, कृषी संस्कृती आणि पशुप्रती कृतज्ञतेचं एक अद्भुत उदाहरण आहे. शेतकऱ्यांकरिता बैल म्हणजे केवळ एक जनावर नाही तर कुटुंबातील एक सदस्य असतो, हेच या उत्सवातून सिद्ध होत आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना
साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। जेसीबी दरीत कोसळली आणि अवघ्या काही क्षणातच जळून खाक झाली। ही घटना मालेगावच्या खलाणे गावात रात्री घडली आहे। सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्यामुळे त्याचा जीव वाचला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती। नेमकं काय घडलंय पाहूया याचा सविस्तर रिपोर्ट। मालेगाव तालुक्यातील खलाणे गावात शुक्रवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली। गावातील मधुकर जिभाऊ जाधव यांच्या बंगल्याच्या पाठीमागे कोरा काढण्याचं काम सुरू होतं। रात्री 9च्या सुमारास काम सुरू असताना अचानक जेसीबीचा तोल गेला आणि ती थेट खोल दरीत कोसळली। दरीत कोसळताच जोरदार आघातामुळे जेसीबीने पेट घेतला आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केलं। ही आग इतकी भीषण होती की पाहता पाहता संपूर्ण जेसीबी जळून खाक झाली। या अपघातात जेसीबीच्या चालकाने दाखवलेले धाडस सर्वात महत्वाचं ठरलं। जेसीबी दरीत कोसळण्याआधीच चालकाने वेळेवर उडी मारून स्वतःचा जीव वाचवला। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संपूर्ण जेसीबी जळून खाक झाल्यामुळे मालकाचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। दरीत कोसळून जळून खाक झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मालेगावच्या खलाणे गावात घडलेली ही घटना जीव वाचल्याने सुदैवी असली तरी यात लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। रात्रीच्या वेळी काम करताना सुरक्षेच्या नियमांचं पालन करणं किती आवश्यक आहे हेच या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। मनमाड शहराचं मुख्य बस आगार आता प्रवाशांकरिता जीव घेणं ठरू लागलं आहे। महिनाभरात दुसऱ्यांदा मोठी दुर्घटना घडली आहे आणि आगार प्रशासनाच्या सुरक्षेबद्दलचे दावे पूर्णपणे फोल ठरले आहेत। गेल्या महिन्यात एका महिलेचा जीव गेला होता आणि पुन्हा एकदा एका निष्पाप महिलेला अपघातामुळे आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत। संतप्त प्रवाशांनी आता थेट आगार प्रशासनाला जाब विचारला आहे। प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? या भीषण अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट पाहण्याकरिता थेट जाऊया मनमाडमध्ये। मनमाड बस आगारातून सुरक्षा व्यवस्थेचे 3:13 वाजणारी ही अत्यंत गंभीर घटना आहे। दुपारी बस आगारात बस रिव्हर्स घेताना थेट लक्ष्मीबाई ताठे या महिलेला चिरडण्यात आलाय। अपघात इतका भीषण होता की यात त्यांचे दोन्ही पाय निकामी झालेत। मनमाड आगारात सध्या चिखल, अनियंत्रित गर्दी आणि बसेसची चुकीच्या पद्धतीने केलेली पार्किंग यामुळे परिसर प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे। अवघ्या महिनाभरापूर्वीच याच आगारात एका महिलेचा अपघातात जीव गेला होता आणि आज पुन्हा ही दुसरी मोठी दुर्घटना घडल्याने आगार प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे। प्रवाशांची सुरक्षा फक्त कागदावरच आहे असा थेट आरोप करत संतप्त नागरिकांनी आगार व्यवस्थापनावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे। जाणून घेऊया नागरिकांच्या आणि नातेवाईकांच्या भावना। मनमाड आगारातल्या या दुसऱ्या भीषण घटनेनंतर नागरिकांचा संताप अनावर झाला आहे। प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेणार आहे की आता तरी सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कठोर उपाययोजना करणार आहे, हा खरा प्रश्न आहे। दोन्ही पाय गमावलेल्या लक्ष्मीबाई थाटे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागपूर जिल्ह्यातील एका महत्त्वाचे शहर जिथे तान्ह्या पोळ्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय। पारंपरिक वेशभूषा आणि नंदी सजवून लहान मुलांनी या उत्सवात एक वेगळेच चैतन्य आणलेत। नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तहसील अंतर्गत रामटेक शहरासह परिसरातील विविध वार्डात तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या उत्साहाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते लहान मुलांनी साकारलेली विविध रूपे आणि त्यांच्या हातातील सजलेले नंदी। तान्ह्या पोळ्यामध्ये लहान मोठ्या नंदीसह विविध प्रकारची वेशभूषा करून लहान मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। रामटेक परिसरातील वार्डांमध्ये लहान मुलांनी आपले नंदी सजवले आणि सोबतच शंकर महादेव, संत साईबाबा, राधाकृष्ण, सुदामा, राम लक्ष्मण, लवकुश, लक्ष्मी अशा अनेक पौराणिक व धार्मिक व्यक्तिरेखांची वेशभूषा साकारली। सहभाग घेतलेल्या नंदी आणि वेशभूषा करणाऱ्या बालगोपालांना मंडळातर्फे पारितोषिक आणि खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी लहान मुलांसोबत त्यांचे आई वडील आणि इतर सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामटेक परिसरातील प्रत्येक वार्डात हा उत्साह आणि पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। रामटेकमध्ये साजरा झालेला हा तान्हा पोळा केवळ एक उत्सव नसून ती लहान मुलांना त्यांच्या संस्कृतीशी जोडणारी एक महत्त्वाची कडी आहे। नंदी आणि पारंपरिक वेशभूषेमुळे या उत्सवाला एक वेगळीच ओळख मिळाली। जालना जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। कौटुंबिक वादातून एका पतीने पत्नीची निर्गुण हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या दुर्दैवी घटनेत 2 लहान निष्पाप बालके पोरकी झाली आहेत।
हा संपूर्ण परिसर हादरला असून या घटनेबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊया. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथे शनिवारी ही मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादातून समाधान अल्हट वय अंदाजे 30 वर्षे याने पत्नी कृती अल्हट वय अंदाजे 25 वर्षे हिच्या डोक्यात धारदार पहारा घालून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. समाधान आणि कीर्ती यांच्या विवाहाला 5 वर्षे झाली होती. त्यांना 2 लहान मुले आहेत. 2 वर्षांची स्वामिनी आणि 5 वर्षांचा रुद्र. मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून या दाम्पत्यामध्ये सातत्याने वादविवाद सुरू होते. पत्नी कीर्ती काही दिवसांपूर्वी माहेरी सिल्लोड तालुक्यातील वसई येथे गेली होती. मात्र समाधानने तिला 5-6 दिवसांपूर्वी जबरदस्तीने पारद येथे आणले होते असे समजते. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पारद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने व पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत पोलिसांना सूचना दिल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत पारद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या दुर्दैवी घटनेमुळे पारद परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. आई वडिलांनी गमावलेल्या त्या 2 लहान निरागस बालकांचे भवितव्य अंधकारमय झाल्याने सर्वत्र हळहळ आणि दुःख व्यक्त केले जात आहे. या घटनेने केवळ पारद गावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या टोकाच्या कृत्यामुळे 2 लहान मुलांनी आपले आई वडील गमावले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर माहूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यांना त्यांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. माहूर पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली आहे, कोण आहेत ते दारू विक्रेते आणि किती दारू जप्त करण्यात आली आहे, याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सतर्क झालं आहे. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वाखाली माहूर पोलिसांनी अवैध गावठी दारू विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. 23 ऑगस्ट रोजी माहूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे हिंगणी गावात 2 ठिकाणी धाडी टाकल्यात. या धाडीत मोठ्या प्रमाणावर गावठी दारूचा साठा जप्त करण्यात आलाय. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 700 लिटर मोहफूल आणि फसफसते रसायन जागीच नष्ट केलेत. या प्रकरणी 2 गावठी दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्पष्ट केले आहे की गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि भक्तीचा सण आहे. अशा काळात दारू विक्री आणि मद्यपानामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी आम्ही कडक पावले उचलली आहेत. अवैध दारू विक्री आणि साठ्याची माहिती त्वरित पोलिसांना देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अन्य बोईनवाड, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गेडाम, पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत, दत्ता सोनटक्के, संघरथ सोनसडे, उमेश भगत, किशोर जाधव आणि प्रवीण जाधव या गृहरक्षक जवानांनी भाग घेतलाय. माहूरमधील गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याकरिता पोलीस दल संपूर्णपणे सज्ज आहे. माहूर पोलिसांची धडक कारवाई, कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून पोलिसांनी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. यामुळे गणेशोत्सव अधिक शांततेत पार पडण्यास मदत होईल. वाढदिवस साजरा करण्याचे अनेक मार्ग असले तरी पर्यावरणपूरक आणि शाश्वत मार्गाने तो साजरा करणे किती महत्त्वाचे आहे याचा आदर्श लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात पाहायला मिळाला आहे. बुधोडा गावातील स्मशानभूमी परिसरात वृक्ष प्रतिष्ठान लातूरने एका वाढदिवसाचे औचित्य साधून 125 वृक्षांची लागवड केली आहे. या अर्थपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती बघूया. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या बुधोडा गावात पर्यावरणप्रती आपली बांधिलकी दाखवली आहे. वृक्ष प्रतिष्ठान लातूर या आयोजित उपक्रमात गावातील स्मशानभूमीच्या परिसरात 125 विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी वड, पिंपळ, कडुलिंब आणि विविध आयुर्वेदिक झाडांचा समावेश होता. वाढदिवसाच्या निमित्ताने झाडं लावणे हा पर्यावरणासाठी एक अर्थपूर्ण आणि सकारात्मक मार्ग आहे, जो हवेची गुणवत्ता सुधारतो आणि हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करतो. यावेळी वृक्ष प्रतिष्ठान लातूरच्या अध्यक्षा सुनंदा जगताप, डॉक्टर संध्या वारद, आशालता बिराजदार, प्राध्यापक शुभम पाटील यांच्यासह पोलीस विनोद चलवाड आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. झाडं लावणे जितके महत्वाचे आहे तितकेच त्यांचे संगोपन करणंही गरजेचं आहे.
अनेकदा वृक्षारोपण केवळ कागदोपत्री आणि फोटो सेशन पुरते मर्यादित राहते. मात्र आयोजकांनी या वृक्षांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वतः घेतली असल्याचे स्पष्ट केलेत, ज्यामुळे हे वृक्षारोपण सार्थक होईल अशी आशा व्यक्त होत आहे. वृक्ष प्रतिष्ठान लातूर अंतर्गत आज डॉक्टर पल्लवी सावे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त बुधडा या गावाच्या स्मशानभूमीमध्ये आम्ही 125 झाडे या ठिकाणी लावलेली आहेत. आम्ही या वाढदिवसाच्या आणि वृक्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना आणि सर्वांना एकच संदेश देऊ इच्छितो. आपल्या शुभदिनी किंवा कोणत्याही आपल्या ह्याच्यामध्ये आपण वृक्ष लागवड करून आपण तो वाढदिवस असेल, तो दिवस असेल आपण साजरा करावा आणि या वृक्ष संवर्धनाच्या ह्याच्यामध्ये आपण सर्व गावकऱ्यांनी आणि सर्व समाज बांधवांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं हीच मी सर्वांना आवाहन करतो. वृक्षारोपण करणे हे केवळ एक फोटो सेशन नसावे, तर ते भविष्यासाठी केलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असले पाहिजे. बुधोडा गावातील या स्तुत्य उपक्रमाने इतरांनाही निश्चितच प्रेरणा मिळेल. केवळ वाढदिवसच नव्हे तर प्रत्येक महत्त्वाच्या निमित्ताने झाडं लावा आणि पर्यावरण संरक्षणात आपला सहभाग नोंदवा. राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील हसनाळ येथील पुराच्या घटनेला 7 दिवस उलटले आहेत. या 7 दिवसात हसनाळवासीय आपल्या नुकसानीने आणि प्रशासनाच्या दिरंगाईने हवालदिल झाले आहेत. अखेर 7 दिवसानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हसनाळ गावात दाखल झालेत. मात्र त्यांच्या या उशिराच्या भेटीमुळे गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या समोरच संतप्त गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्यात. या संतापाला कारण ठरले आहे लेंडी प्रकल्पाचे अभियंता विवेकानंद तिडके. अटक करा, अटक करा, विवेकानंद तिडकेला अटक करा अशा जोरदार घोषणा देत हसनाळच्या नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात आपला आक्रोश व्यक्त केलाय. काय आहे या मागचे नेमके कारण आणि गावकऱ्यांची मागणी काय आहे, पाहूयात या घटनेचा सविस्तर रिपोर्ट. मुखेड तालुक्यात असलेल्या हसनाळ गावाची ही दृश्य आहेत. 7 दिवसांपूर्वी आलेल्या पुराने या गावाचे मोठे नुकसान केलेत. मात्र आजवर गावात कुठलीही शासकीय मदत पोहोचली नाही. याच मदतीच्या प्रतीक्षेत असलेले गावकरी चांगलेच आक्रमक झालेत. निमित्त होते जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या दौऱ्याचे. 7 दिवसानंतर पालकमंत्री अतुल सावे हसनाळ गावात पाहणीसाठी दाखल झालेत. विशेष म्हणजे पूर परिस्थिती गंभीर असताना पालकमंत्री सावे हे लंडन दौऱ्यावर होते आणि थेट 7 दिवसांनी ते पाहणीसाठी आलेत. जसा पालकमंत्र्यांचा ताफा गावात पोहोचला तसे संतप्त गावकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली आणि घोषणाबाजी सुरू केली. आम्हाला कुठलीही मदत मिळाली नाही, 7 दिवस तुम्ही कुठे होता, असे संतप्त सवाल गावकऱ्यांनी पालकमंत्र्यांना विचारलेत. घरात पाणी शिरले, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेत. असे असतानाही प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने गावकऱ्यांचा संताप अनावर झाला होता. हसनाळवासियांचा रोष आणि आक्रमकता पाहता प्रशासनाची मदत व्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. एवढा मोठे आहे ना सर, आमच्या मोठे आहे नाही. आम्ही काय नाश केलं, कोणाचं गावाला नाश केलं, काय केलं पाण्यामध्ये आमच्या एवढा आणि एवढं का कशासाठी गाव म्हणजे महालक्ष्मी आहे सांगतो. आज पहिल्या सुरला घर मध्ये पाण्यात आहे. प्रशासनाच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या हसनाळच्या गावकऱ्यांनी आपला आक्रोश पालकमंत्र्यांच्या भेटीदरम्यान व्यक्त केला आहे. एकीकडे पुरामुळे 5 जणांचा बळी गेला आहे तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी बेफिकीर आहे असा नागरिकांचा आरोप आहे. लेंडी प्रकल्पाचे अभियंता विवेकानंद तिडके यांना अटक करण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली आहे. आता पालकमंत्री अतुल सावे आणि शासन या मागणीवर काय भूमिका घेतात, प्रशासकीय अधिकारी आणि अभियंत्यांवर कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NXT सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरतादी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.